जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 16 जुलैचं प्रवचन. गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे. मध्येच जर दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसांना सोडत नाही ही गोष्ट वेगळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हणलं त्या दिवशी सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झालात. गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्य उरलेच नाही. पण तुम्हाला असे कुठे वाटते? विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात केला काय आणि पारमार्थिक साधनात केला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण आहे हे आधी आपण जाणले पाहिजे. परमात्मा कोण आहे ते मग आपोआपच कळेल. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते. त्याखेरीज जाणणे होतच नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूला ओळखणे असं म्हणतात, किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असेही म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजे. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात. नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. म्हणून परमात्मा रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणे शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा आहे तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. याहून दुसरे काय मिळवायचे? मी सुखाचा शोध केला आणि मला ते सापडले. म्हणूनच तर मी तुम्हाला निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग आहे भगवंताचे अनुसंधान. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, परंतु भगवंताच्या नामाला मात्र सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटची सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास जर गेला तर याहून दुसरे काय मिळवायचं आहे? आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे, न होई त्याला राम कैवारी आहे. भगवान के गुणों को हम लोग आत्मसात कर सकते हैं, भगवान के स्वरूप को हम लोग आत्मसात कर सकते हैं, लेकिन हमने नामस्मरण किया तो हम पूरा का पूरा भगवान हम जान सकते हैं, आत्मसात कर सकते हैं. हमारे गुरु ये कह रहे हैं कि मैंने सुख का बहुत शोध किया और असली सुख जो मुझे मिला वो परमेश्वर के नामस्मरण में ही मिला. तो ये ट्राइड एंड टेस्टेड, उन्होंने ऐसा बोला है कि मुझे दूसरे किसी चीज़ में इतना आनंद नहीं मिला जितना भगवान के नाम में मिला. और भगवान का नाम ही भगवान है, मतलब मुझे भगवान मिला. और एक बार वो बोलते कि आपने मेरा अनुग्रह ले लिया तो आपकी सारी जिम्मेदारी मेरी, तो मैंने जो आपको बोला है वो करना आपकी जिम्मेदारी है, वो आपका कर्तव्य है. बस आपको इतना ही करना है. आपकी सारी प्रापंचिक पारमार्थिक सारे आपके जो भी गुण दोष है उसका सब जिम्मेदारी अपने गुरु ने ले ली है. तो आपको सिर्फ नामस्मरण करना है और क्या करना है, और खुश रहना है.
क्योंकि आपकी जिम्मेदारी आपके गुरु ने ले ली है। और उनका ये कहना है कि आखिरी सांस तक हमें नामस्मरण करते रहना चाहिए। इस संसार से निकलते समय आखिरी सांस में अगर हमारे भगवान का नाम हमारे मन में रहे, चित्त में रहे, तो इससे ज़्यादा हमें इस जीवन में क्या चाहिए। तो वो बार बार वो बोलते हैं, मैं पहले भी यही बोल रहा हूँ, लास्ट में भी ये बोल रहा हूँ, बीच में भी यही बोल रहा हूँ कि भगवान का नामस्मरण कीजिए, और इससे ज़्यादा अच्छी बात इस दुनिया में कोई भी नहीं है। तो ये लेकर खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। जय श्री राम।